शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावरती जीवघेणा हल्ला झालाय। बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मानगाव जवळ ही घटना घडली। यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवरती हल्ला केला आणि त्यानंतर खाडेंवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला। 10 ते 15 जणांनी राम खाडेंवर जीवघेणा हल्ला केलाय। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। दरम्यान अजूनही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। सत्तूर पिस्टन म्हणजे बंदूक आपलं हे पिस्तूल आणि काही लाकडं हातामध्ये असं दगडफेक ह्या 2-3 प्रकार त्यांनी एकाकी चालू केले। आम्ही 7 जण होतो जवळजवळ त्या ठिकाणी आणि अचानक चालू झाल्याच्या नंतर राम खाडेवर त्यांनी अटॅक केला आणि हा जो अटॅक झालाय हा अटॅक हा राजकीय दृष्टिकोनातून झालेला आहे। राम खाडे यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शेख अब्दुल गनी यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। आम्ही 7-8 लोक जेवण करून नगरकडे ते आष्टीकडे जाणार होते आणि मी नगरकडे जाणार होतो। गाडीत बसताना गाडीच्या पाठीमागून जवळपास 10-12 हल्लेखोरांनी अचानकपणे हल्ला केला। त्याच्यामध्ये 2 जण गंभीर जखमी, 3 जण आणि दोघाला किरकोळ मार लागलेला डोक्याला वगैरे। हॉटेलमधून लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून याच्यातली काय हल्लेखोर हॉटेलवर हल्ला करत होते की ते वाचवण्याचा प्रयत्न करतील या उद्देशाने। त्याच्यानंतर रस्त्यावरून काही लोक आल्यानंतर ते लोक मोटरसायकलने पळून गेले। दरम्यान त्यावेळी नेमकं काय घडलं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। राम खाडे मांदळी गावातून बीड जिल्ह्यामध्ये येत होते। 10 ते 15 जणांच्या टोळक्याने राम खाडेंची गाडी अडवली। हल्लेखोरांच्या हाती तलवार, पिस्तूल आणि सत्तूर होते। राम खाडेंच्या गाडीवर तुफान दगडफेक केली। तलवारी आणि लाठ्यांनी राम खाडेंवर हल्ला चढवला। हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर पुण्यातल्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। राम खाडेंसह त्यांचे 3 सहकारी देखील हल्ल्यात जखमी झाले। तर ज्यांच्यावर हा हल्ला करण्यात आलाय ते राम खाडे नेमके कोण आहेत आपण पाहूया। राम खाडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत। आष्टी विधानसभा मतदारसंघातल्या राजकारणात ते सक्रिय आहेत। सुरेश धस आणि गोपीचंद पडळकरांवर अनेकदा त्यांनी गंभीर आरोप केले। आष्टी येथील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात त्यांनी आवाज उठवला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।